गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। या अभंगामध्ये तुकाराम महाराज गोकुळातलं वर्णन सांगतात। तुकोबारायाचा अधिकार सामान्य नाही। वैराग्य म्हटलं की आपल्या समोर तुकोबाराय उभे राहतात। ज्ञान म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज, आणि शांती म्हटलं की शांती ब्रह्म एकनाथ महाराज। हे तिन्ही संत हे वैराग्याचं, ज्ञानाचं आणि शांतीचं प्रतीक आहेत। असे असणारे ज्यांचे आता लागले काही दिवसावरच काय आलंय, देहांत। हो, असं नाही म्हणता येणार, आपलं असतंय। तुकोबारायची बीज हे जवळ आली आता। आमच्या तुकोबाराय म्हणले, देवा गोरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाये, नैनी वाहे ते सांगत असे। ग्रहानं सांगू लागली, काय झालत? पृथ्वीला भार झाला होता, सोसलेना भारे मजे लागी। त्यावेळेस शेषशाही परमात्माने मीटिंग घेतली आणि म्हणले, चला गड्या आपण भूतालावर अवतार धरू। आता भूमीवरी दैत्य मातले ते। हो, तुकाराम महाराज म्हणले, बाबा मला नका पाठवू, तुम्ही जा, मी येत नाही आता। किती वेळा जन्माया रे आणि किती भावे। हो, नको म्हणले तुकोबाराय। देव म्हणले, भक्त जर नाही गेला तर देवाला कोणी विचारेल? आणि मग तुकोबारायन काही अटी सांगितल्या। ऐका तुकोबारायन कोणत्या अटी सांगितल्या। हे बघा, मी या लोकात जातो कर्मभूमीमध्ये, पण तिथं गेल्यावर लोक मरतात। इथं मरतात ना माणसं, म्हणून याला काय नाव आहे? मृत्यू लोक। मी मरणार नाही। अरे बाप, जमन का? असं काय नाही झालं का बरं? इथं माणूस जन्माला तो मेला नाही, नाही ना, होणारच नाही। उपजेते नाशे, नाशते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। जो खाटेवर आला त्याला ताटेवर जन्म मृत्यूची सोहळ्या आलिया, आणि ना म्हणू नये धनंजया, ज्या परी मरावंच लागतं। तुकोबाराय म्हणले, मग आम्हाला काय घेणं नाही, घ्या तुम्ही जा अवतार, मी नाही येत। देवानं हो भरलं। बर, दुसरी गोष्ट तुकाराम महाराज म्हणले, मी सदैव हेच देह घेऊन वैकुंठात येईन, पण मला घेण्यासाठी देवा प्रत्यक्ष तुम्हाला यावं लागल। अरे बापरे, देव म्हणले, माझे दूत माझ्या भक्ताला घ्यायला येतात, मी काही कोणाला घ्यायला अजून गेलो? तुकाराम महाराज म्हणले, जा, मी नाही जन्म घेणार। बरे का? आता देवान तेही हो भरलं। आणि मग तुकाराम महाराजाचा प्रयाण काळ जवळ आला आणि तुकोबाराय रावळात गेले। मला जायचंय म्हणले, आता बीजाच्या कालावधी जवळ आला होता। देवाला वाटलं तुकोबाराम महाराजांना काही दिवस थांबाव, म्हणून रावळात गेले तिथं पंढरपूरला। देव भेटणत पाहता, मग आता देव भेटणत माणूस, मग एखाद्या जर मोठ्या माणसाकडे गेलं आणि तो माणूस नाही भेटला, कोणाला विचारते? ड्रायव्हरला, किंवा आज साहेब कुठे गेले असतील, कोण्या भागाला डावर आहे? मग तुकोबाराय पाय धरले, कोणाचे? गरुडाचे। गरुडाचे पायी वेळोवेळा ठेवीन डोई, वेळोवेळा ठेवीन डोई। गरुड मला काय काम आहे तुकाराम महाराज? तुम्ही तर रोज दर्शनाला यायचे, देव तुमच्या तोंडाकडे पाहायचे, काहीतरी मागा, काहीतरी मागा। देवावर तुमचा भार झाला होता, पण तुम्ही म्हणायचे, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो। तुम्ही काहीच मागत नव्हते, आणि आज तुम्ही महे पाय धरले, मला काय माहिती देऊ कुठे येतं? तुकाराम महाराज म्हणले, बाबा वेगी आणावा तो हरी, आणि मज दिना ते
उद्धरी. गरुड म्हणला मला माहित नाहीत, मला जाऊन विचारा बाई साहेबाला. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे का कोणती. देव कृष्ण परम आपले तिथं गेले तो महाराज आणि तिथं जाऊन विचारला, हो रखो माई तुम्हा येऊ द्या दया शेजे हलवणी. रुक्मिणा म्हणल्या मला माहित नाही, इथं झोपले असते तर मी उठवले असते. आमची झाली म्हणले थोडी कटकट आणि म्हणले देव गेले आता माझ्याजवळून रुसून गेल्यावर कुठं जातात. खाली थंड वातावरण पाहिलं देवानं आणि शेषशाही परमात्माच्या ठिकाणी ज्या ठिकाणी शेष होता तिथं देव जाऊन झोपले. तुकोबाराय तिथं गेले आणि तिथं त्याचे पाय धरू लागले. काय म्हणू लागले, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा. शेष म्हणला झोपलेल्या माणसाला जाग. हो, अशा खूप भानगडी केल्या. आणि तुकाराम महाराज म्हणले, हे पा देवा चला माझ्याकडे हे लपाछपी चालणार नाही. तुम्ही जिथं जिथं लपले तिथं तिथं आमचे भक्त तुम्हाला शोधण्याकरता आले. तुम्ही कच्छ अवतारात कासव झाले, निब्बळ पाठ केली, पाठीवर पर्वत घेतला, आम्ही तिथे तुम्हाला ओळखलं. तुम्ही नरना केसरी झाले, खांबामध्ये लपले, आमच्या प्रल्हादान तिथे तुम्हाला ओळखलं का नाही. हा देवा तुम्ही जिथं जिथं गेले तिथं तिथं आम्ही तुम्हाला. तो त्या दंडकारण्यात गेला, बायको हरवण्याचं निमित्त केलं, रडू लागला, येड्यावानी हाताची पाहेपाट केहोडे, किती मिळविली माकडे, सागरी तारुण्या गुंडे. हो, आणि भावाला मांडीवर घेऊन लढू लागला, देवा इथे नको नको चाल. तुकाराम महाराजाला देव म्हणले, हो येतो बाबा मी, तू हे पुढे. आणि तुकाराम महाराजाचा वेळ जवळ आला टाइम. वाढ वेळ झाली. तुकाराम महाराज गडबडीने उठले आणि आवड म्हणले जिजेला, जिजे चाल लवकर. ती म्हणली तुम्ही जा, त्या महाराजाला काही काम नाही, आता सप्ताह झालाय लगेच शिवपुराण लावलंय आणि तुम्हाला काही काम नाही, तुम्हीच जा. मग तिला वाटलं कुठं जायचं का, वारीलाच पंढरपूरला आळंदीला. तिला काय माहित, अगं जिजे लवकर आवर, देव घेण्यासाठी आले. वाढ झाली उभा पांडुरंग, वैकुंठे श्रीरंग बोलावी तो. हो, जिजे मातेला कळालं नाही बरं. तुकाराम महाराज नंदरूपाच्या झाडावर गेले. हो, आणि गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. काय गोड अभंग आहेत बघा प्रेम कावाचे. येची देही येची डोळा, भोगो मुक्तीचा सोहळा. याच देहाने आणि याच डोळ्याने तुकाराम महाराजांनी मुक्ती प्राप्त केली. करता येते हो येण्याची शरीरे, शरीरा येणे सरी. आणि त्या तुकोबारायाचा अभंग आपण आज शेरी करता घेतला आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज. तुकाराम महाराज तिथं होते कुठं, गोकुळात. गोकुळीच्या सुखा अंत पार, गोनाम गाय, ज्याच्या कुळामध्ये वंशे गायीचा पाळलेल्या होत्या आणि दही दूध भरपूर निघत होत. ज्या ज्या गावात आजही गायी असतील त्या गावाला गोकुळ म्हणायला हरकत नाही. गो नाम गाय आणि कुळ, पंजानं पाळल्या, आजानं पाळल्या, पोरानं पाळल्या, नातोय पाळते. ज्याच्या कुळात गाय होता ते गोकुळ. त्या गोकुळातल्या सुखाचं वर्णन चाललंय. आता सुख गोकुळ तुम्हाला समजलं, गोकुळ कशाला म्हणा. आपण आता म्हणजे अभंगाचे असे तुकडे तुकडे करून पाहू, म्हणजे तुम्हाला सोपं, जेणेकरून हा अभंग तुम्हाला कधी पण सोपा जाईल समजायला. कोणत्या काल्याच्या कीर्तनात कीर्तनकाराने जर घेतला तर अर्थ तुमच्या डोक्यात बसा. आता सुखाचे प्रकार आहेत. त्या गोकुळामध्ये सुख झालं होतं आणि त्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही, इतकं सुख झालं होतं. पार कशाला म्हणतात, मंदिरात जो वट्टा असतो त्याला पार नाहीत म्हणत. आपण आपल्या पूर्णेच्या पाण्याचं उदाहरण घेऊया. जसं एखाद्या विहिरीचा आणि एखाद्या पूर्णेच्या डवाचा अंत लागत नाही आणि पारही लागत नाही, कोणी तितक्या खोल बुडी घेऊ शकत नाही. तसं तुकाराम महाराज त्या गोकुळामध्ये फिरले. तेल्याच्या वाण्याच्या
बामणाच्या, माळ्याच्या, सुताराच्या, चंभाराच्या, कुंभाराच्या, प्रत्येकाच्या घराघरात तुकोराबाई गेले, वाड्या वाड्यावर गेले, वस्ती वस्तीवर गेले, गुढ्या लावल्या, तोरणे बांधले. अरे बापरे, तुकाराम महाराज म्हणले अंतच लागलं. दिवसभर तुकाराम महाराज फिरू लागले त्या गोकुळात. पण तिथलं सुख आपल्यालाही सुख होतंय महाराज, पण तुम्हाला जर मुलगा झाला तर बंध्या गावावर सुख होतंय का? मुलाचा जन्म कुठे झाला? बाळकृष्ण नंदा घरी, नंदाच्या घरी कृष्ण परमात्मा जन्माले. आणि आनंद कोणाला झाला? सगळ्याच गोकुळाला. कोणाच्या चेहऱ्यावर असणारं पाहिलं तर तेज दिसू लागलं, प्रफुल्लित दिसू लागला. आणि सगळं नगर सुरू मारलं. प्रत्येकाच्या दारावर रांगोळी हिता, गुढ्या लावले, तोरणे बांधले. म्हणून तुकाराम महाराज म्हणले आपल्यालाही आनंद होतो. आपला लग्नात किती आनंद असतोय. बापा बापा बापा, कालची बातमी पाहिली का? लय मस्त कायदा काढला शासनाने. जर लग्नविधीमध्ये पेल्याली व्यक्ती आढळून आली तर 2 वर्षाची सक्त सजा आणि 2 लाख रुपये दंड. तोपर्यंत त्याची जमानत. काय कायदा काढा हो, छान. म्हणजे लग्नात आता काही भानगडी व्हायचं काम, कारण तुम्ही कोर्टामध्ये जा, बरेचसे खटले लग्नात भांडणं होणच आहेत. आणि भांडणं व्हायचं कारण काय? आता ही लोक पेते, सरकारला माहिती आहे, पण त्याच्यावर बंदी आणली का? लग्नविधीच्या वेळेस जर पेला आणि जर का तुम्हाला पकडलं तर त्याची पुन्हा जमानत 2 वर्ष व्हायचं काम. वारे वा, धन्यता द्यावा. आपल्या लग्नामध्ये आनंद होतो. लग्न झाल्यावर आपण घरी आल्यावर पत्नीनं सांगावं, सासूनं सांगावं, सासऱ्यानं सांगावं आणि सुननं ऐकावं. तिचंच नाव सून. हा, नाव कसं आहे काय? सून. सासून सांगलं तरी सुनती, सासऱ्यानं सांगलं तरी सुनती, नवऱ्यानं सांगलं तरी सुनून घेती, म्हणजे ऐकती. तिचं नाव काय? सून. पण हे होत चालतंय, तिला 1-2 कामुलं झाले की मग उलट होतंय त्याच्या उलट. मग सुनेनं सांगाव, आमच्याकडे सांगायला बरं, कारण मला आजच्या दिवस थोडं जेवण घेऊन जायचे, प्रसाद घेऊन. ऑनलाईन मोठ्या सुना आहेत इथं, सासा कमी येतात. कसं आहे, काही लेकी असतात, काही सुना असतात. गोकुळात पण होत्या ना. कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एक स्वतंत्र झाला. स्वतंत्र ती सासू, परतंत्र ती लेक आणि परतंत्र ती सून. पण एक दिवस सुनाची काय बनती? सासू बनतच असती. आणि मग काय चाललंय म्हणले महाराज, काय सांगाव, आमच्या घरचीच म्हातारीच पटच ना. लग्नात भेट झाली नव्हते होतात. म्हणलं तर इथं लय जोसात काम होतं तुमचं. म्हणलं वाईल चालत, म्हणले नाही आमचं जमलंय. पैठणला चला म्हणलं तर नाही जमलंय. म्हणले ना आता महाराज लय हुकलं गणित, काय करावं. आम्ही 2-3 भाऊ होतो, आळंदीला राहिलो असतो, परमार्थ केला असता तर बरं होत. हे जे सुख आहे संसारातलं, हे सुख क्षणिक आहे. या सुखाने तडा जातो, हे सुख कमी होत. पण आमचं जे सुख आहे ना, कोणतं? आज कितवा दिवस आहे आपला? 8वा दिवस आहे. 6 दिवस झाले तुम्ही बरोबर इथं 11 वाजता पोहोचायचे नाही का? आपली कथा 11 वाजता चालू व्हायची महाराज, आणि कव्हाशी 4-4:30 वाजून जायचे. आम्हाला कळतच नव्हता कायम. कळत आहे का? बरं, मग आता काल आपल्या कथेची सांगता झाली, प्रसाद झाला साबुदाण्याचा. काय नाव आमच्या एकाच माणसाने केला तो प्रसाद काल. आणि मग आज काय घेणं होतं काही, हे कुटाने करायची एवढ्याच. पण म्हाताऱ्या आमच्या आज्याला हुशार म्हणले, महाराज कार्याशिव सांगता होत नसती. महाराजांना म्हणले कार्याचं कीर्तन पाहिजे. आता कीर्तन म्हणलं की कुटाने वाढतात. मग काही नाही, सोपं काढ, शॉर्टकट, या वंडे म्हणाव. म्हणले पर्वचनच कार्याचं कीर्तन करायचे, चला. कारण त्या दिवशी त्यानेच प्रमाण ऐकलं, मगच म्हणून दिलं. मी म्हणलं तसं कसं, टाळ लागल कीर्तन म्हणलं की, पखवाद लागल, इना लागल,
नाही का, गाणारे लागतील, है का नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने, शिव ब्रह्मरस आवडीने. मी हे प्रमाण दिलं. ते म्हणले तुम्हीच म्हणले टाळा संकीर्तन नाही, या सिस्टीम संघ पण नाही, माईक संघ पण नाही, मग कशा संघ हे म्हणलं. ते म्हणले नामा संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. अनेक जन्माचं पाप जातंय. तुम्ही त्या दिवशी प्रमाण सांगले महाराज, नामा संकीर्तन तुम्ही नामासंगच कीर्तन करा ना. कशाला म्हणले कुठाने पहा, मलच म्हटलं दिलं. गंगेचे उदक गंगे असायचे, गंगेचंच पाणी. पण आपल्याला हे करताना, पिंडदान करताना पाणी कोणतं असतं, गंगेच. आणि अर्पण कोणाला करायचंय, गंगेलाच. तसं झालं, माझंच प्रमाण घेतलं आणि मला दिलं ते माझ्याच काय झालं, आणले आलं. चला नाही आलं, घरायली सेवा असो. म्हणून त्या गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळामध्ये जे सुख होत ते आपल्याला जर समजा एखाद्या आपण 10 लाखाची आपण गाडी घेतली, ते सुख कोण आले, मी गाडी घेतली मला आहे, बाकीच्या दुसऱ्याला सुख आहे का. मग एखाद्या व्यक्तीला आनंद झाला तो एका व्यक्तीपुरता मर्यादित आनंद आहे, आपला सुख आहे. पण हे बघा, आपण सुख कशाला म्हणतो, आपलं जे सुख आहे हे कशाचं आहे, पैशाचं. संसाराला आपण सुख म्हणतो, पण पैसा आला तर सुख मिळतोय का. लक्ष्मी म्हणजे आपण सुख मिळतो, पैसा आल्यानं सुख मिळत नाही. पण आपण सुख त्या पैशालाच मिळतो. आणि प्रत्येक जण कोणाच्या मागे लागला, देवाच्या का पैशाच्या, पैशाच्या. आणि देवाच्या जर लागला असता तर इथं का एवढी माणसं थोडी येत गावात, मंडपात बसले बसणार नाही तर मंडप वाढवून लागतील. पण सगळे माणसं कशाच्या मागे येत, लक्ष्मीच्या. आणि लक्ष्मी कोण आहे, त्याची देवाची कोण आहे, पत्नी. मग मला सांगा, तुमच्या घरी जर एखादा पाहुणा राहुणा आला आणि तुम्हाला जर विचारला बाई कुठे येतात, आमच्या इथं कार्य हो, बाई धाडा, कसं होईल. नाही महिन्याला लवकरच पाठवा, तुम्ही नाही आले तर चालते, जमल का. तुम्हाला मूळ जे येते तर दोघायला येतं का, एकलेलं येते. हा, मग मला सांगा, आपल्या बाईला जर एकट्या ठिकाणी पाठवायचं असं जर कोणी पाठवा म्हणलं तर आपल्याला तो आनंद नाही वाटत, पण राग येतोय त्या माणसाचा, किती जवळचा असू द्या. मग आपण त्याला लक्ष्मी मागतो. काय मागतो, लक्ष्मी. त्याला काय वाटत असं, आपण उलट्या मार्गावर चाललो, त्याच्यासाठी लक्ष्मी त्याच्या मागे येते, त्याला करा ना. लक्ष्मी वल्लभ तयार जवळ. लक्ष्मी कोणापाशी आहे, भक्तीचा का अधिकार जास्त मोठा नाही. माऊली मन ज्ञानेश्वरीत वर्णन करतात, लक्ष्मी एवढी जवळीक तेही न देखिया प्रेमाचे सुख, तीही पाय भियाच्या दैवा पायको झाली. आणि तिला जर देवाचं सुख तिला जर कळालं असतं तर तिने विचारत नसतं तिथे रावा पदर सावरून. लाजले गे माया आता कोणाव वाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ. ती सगळ्या भक्तांमध्ये देव दिसू लागले, कारण देवानं आपलं जे स्वरूप नावाची मुक्ती, सर्वकथा समीपता स्वरूपता सायुज्यता, ती मुक्ती भक्ताला देती. आणि अवघी अशी शंख चक्र गदा पद्म, सगळे शंख होता, चक्र होता, गदा होती, पद्म होता, आणि गळ्यामध्ये वैजयंती माळा सुद्धा होत्या. पण ते सुख फक्त भक्तालाच कळालं. आणि माईनं पदर सावरला, आमचे नामदेवराया सरसावले. विष्णुदास नामायाने खून दाखवली. मा ते तिकडे उभे आहेत का, ते तुमचे मालक आहेत आणि बाकीचे भक्त आहेत. हृदय वच्छलांछन विष्णुदास नामायाने दाविली खुन. म्हणून तुम्हाला लक्ष्मीमुळे सुख मिळणार नाही, देवच लागेल. नुसतं सुखच नाही मिळत, मग तुम्ही सगळे सुखरूप होतात. चतुर्भुज नर होय ठेले, अरे पता सांगितलं ना. हा,
कोण कोण? मातृपितृ भ्रता सुगोत्र अपार चतुर्भुज ज्ञानगुणगम्य. हा, पण आपलं आपण वेगळ्या मार्गाने शोध काढलो सुखाचा. गोकुळच्या लोकांना सुख कळालं, अहो नुसतं सुखच नाही, मग तू अवघाचे सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. अनेक जन्माचे दुःख आपल्या पाठीमाग, ते सगळं दुःख विसरल्या जाते. पण कधी देव आपल्याला कळायला पाहिजे. तुकोबाराय म्हणले, ह्या एका चरणाच्या भोवती हा सगळा आपण फिरायला पहा. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेख आपण. कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी. आनंद ज्या नरनारी कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी. बुढ्या तोरणे करते कथा गाती गाणे कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी बाळकृष्ण आले म्हणून त्या गोकुळातल्या सुखाला आनंदच राहिला नाही. हो, चला आज गोकुळातलं चरित्र असते. आजचा कीर्तनकार आजची दररोज कथा आपली फिरून जागेवर जाईल, पण आज कोणीकडे फिरायचं ताई. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. थोडा अभिमान झाला कंस महाराजाला की माझ्या बहिणीचं लग्न मीच एक भाई केलं आणि वरातीची परण्याची वरात हाणायला स्वतःच बसला. आणि जर थोडासा का अभिमान झाला तर देवाला सहन होत नाही. आकाशवाणी झाली, दुष्टा कंसा जिची वरात हाणायला तिच्या पोटी येणारा 8व्या मुलगा तुला जीवच मारेल. आता बहीण नाही समजली, मी होणार नाही समजला, रथाच्या खाली उडी मारली, खडगेनं तलवार काढली आणि बहिणीच्या केसाला आढा मारला आणि एक घाव 2 तुकडी करतो म्हणला. आहे का कोणी कोणाचा आता? हो, वसुदेव खाली उतरले. अहो राजे थांबा, राजे थांबा, राजे थांबा, ऐकून घ्या, ऐकून घ्या. काय ऐकायचंय म्हणला? हिच्या मुलाच्या जर माझा मृत्यू होत असेल तर हिनेच कशाला जिवंत ठेवायचंय? अहो तुम्ही ऐका, ही तो मला मारणार नाही ना, हिच्या येणारा उदरी मुलगा मारणार आहे ना, मग मुलगा मी तुमच्यापाशी आणून देतो. हो, सगळ्यांना क्रोध शांत केला, पण आता म्हणले यायला मोकळं सोडू नका. पहा देव किती अवघड आहे. देव पोटी आलाय नव्हता, देव निसता येणार होता, आखणी झाली तर बंदी शाळात बंदीत जावं लागलं. लोक म्हणतात महाराज परमार्थ करून काय उपयोग आहे हो, देव देव केला तर खेळ काठी लागतोय. अहो ज्याच्या उदरी राम आला त्याला राम 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 करून मरावं लागलं. 4 मुलं जवळ, पण तोंडामध्ये पाणी टाकायला कोणी राहिलं का शिल्लक नाही. देव, अहो देवाच्या आईबापालाही देवापासून सुख नाही. तुम्हाला देव देव केल्यावर सुख मिळेल का? मी कालच सांगितलं, एक ओरिजिनल परमार्थ आणि एक डुप्लिकेट परमार्थ. तुम्हाला कोणता करायचा पहा. ओरिजिनल परमार्थ केला तर संसार धड होणार नाही. परमार्थ होईल झाला का तुमचा बाबा? नाही. किती 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 कुटाने झाले, संसाराचे काय रामाराम झाली, बरं तुमची नामचीच नाही. तुकोबारायची काय झाली, माऊलीची काय झाली? तुम्ही संतांचा इतिहास डोळ्यासमोर आणा ना. देव भक्ता लागी करोडेदी संसार. देव हा भक्ताला संसार करूच देत नाही. आणि जर तुम्ही म्हणले वा त्याचा परमार्थही नंबर 1 आहे आणि संसारही नंबर 1 आहे, त्याचं डुप्लिकेट परमार्थ. परमार्थाच्या नावावर तो संसार व्हायला असं म्हणायला हरकत हे शक्यच नाही. कारण आपल्या मागच्या लोकांना शक्य झालं का, मग आपल्याला कसं शक्य होईल? असो बंदीमध्ये टाकलं आणि बंदीमध्ये टाकल्यावर मुलगा जन्मला. हो, देवकीला हो पहिला गोमटा मुलगा होता, किती छान आहे.
वसुदेवाच्या डोळ्यातून आसू आले. अरे अरे, इतका हळदीचा गाभा माझं बाळ माझ्या वंशाला देवा द्यायला देवा तो, पण हा दुष्ट कंस मारील. पाहतो मला विनंती करून विनंती केली, महाराज तो मला आठवा मारणार आहे ना, मग हे बाकीचे मुलं माझे मला राहू द्या, आठवा मी तुमच्या स्वाधीन करतो. पण ऐका, जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत म्हणतात ना, पायली भरल्याशिवाय उलटी होत. नारद महाराजांना लावलीच कळ, महाराज भाचा जन्माला आला म्हणले हो नारदजी, आणि भाच्यापासून तुमचा मृत्यू हो ना म्हणले, आठव्या नाही, आणि त्याला बंदीत टाकलं, जन्मलं की ते माझ्याकडे आणून देणार आहेत. अहो राजे, जरा हिसाब करा, तुम्ही उलट मोजीत या ना, पहिलाच आठवा व्हायला ना. अरे हो ना नारद, मी त्या दिवशी सांगितलं, ज्याची विचार कधी रद्द होत नाही त्याला काय म्हणायचं, नारद. त्याची गोष्ट रद्दच होत नाही, बरोबर बसती. तुमच्या गावात आहेत का नाही काही? आमच्या गावाकडे इतकं चांगलं चाललंय जावा जावाच, ते मला लय चाललंय रे, त्या लयच पहिली सुनलंय खास मिळाली, ही सुनलंय मस्त आहे, काय पी माळ झाला म्हणे त्याला लावून ते पालण्याचं तुकडं, ते इकऱ्या काढाय त्याच्या पोराला नोकरी लागणारे आपल्याला घेऊ देत नाहीत, आणि ते आपल्या दोघांच्या मदत आहे. मग जायना त्याच्या संघ बदल्या ना. हा, नारदाची नारदीन गेली आणि दिली थंगी टाकून, लागले जावयाचे भांडण. तुम्हाला भाऊ भाऊजाई माय बाप आवडतात ना, मी चालले बाहेर घ्यासा भाऊ, आणि झाले काय घराचे दोन घर, रद्दच होत नाही. नारदाला युक्ती दिलेली. कंसाच्या लक्षात आलं, कंसानं मारायला सुरुवात केली. बरं 1 2 3 नाही, सगळे बाळ मारले, आणि शेवटचा गर्भ हो योग मायाने कुठं नेऊन घातला, हो, आणि तिकडची माया काढली आणि इथं आणून घातली. आणि सकाळी माहित झालं की नंदा राजाला काय झालं, बाळ झालं. आणि माहिती यायला एकदा व्हायची माहित हे आवड. अहो महाराजानं इथं शिवपुराण लावलंय, वेलांडेश्वरापाशी निस्ती गावात बातमी माहित झाली. मी म्हणलं या जंगलात कोणी द्या मारावर. महाराज म्हणले आम्ही दोघं, आपला माईक सिस्टीम वाला आणि तुम्ही, आपले 5 वेळा व्हायले ना, 3 आणि 2 5, आणि तुम्हीच तर सांगितले 5 मिळता एक थाई रणविधाचा पार काही. अहो वीट पाणी रेती आणि सिमेंट आणि गवडी एक जर झाले 5 तर केवढी इमारत उभी राहते. आणि दमादमान महाराज सगळा मंडप भरला ना, या बातमी पसरायला उशीरत नाही. नंदाच्या घरी बाळ जन्माला आलं, आणि तिनं एक धावती एकी पुढे घेऊन या सुंटवरे. नंदाच्या घराला अशी दाटीच लागली बरं. हो, दासी आमची जनाबाई होत्या तिथं, दासी जणी हेल झाली. आता किती म्हणून प्रमाण द्यावं. हो, रांगोळी काढल्या, आणि त्या बाळाला मोठं व्हायला काय उशीर आहे, गप्पन मोठं झालं. आणि महाराज आले, गर्गमुनी आले. गर्गमुनीनं जात कर्म नामकर्म संस्कार पाहिला. चांगलं बाळ आहे म्हणले, एकदम छान बाळ आहे. हो, योगी अशा प्रकारचं त्याचं नामकरण केलं. पण ही खबर कोणाला कळाली, योगमायेतून नेलती ना, ती नेऊन कुठं देती, त्याच्या हातात. आणि त्याने तिला मारण्यासाठी फिरवलं, हातातून निसटली. कडकड आवाज केला, दुष्टा नष्टा पापिष्टा, तुझा वैरी जवळ जन्माला आणि मला का मारतोस तू. हो, खबर कळाली कुठं जन्माला, याने नेऊन घातला होता ना नंदाच्या घराला. मजने गोकुळाला माया उपजली तेथे, मज ठेवी ती जाणे थे. हे कार्यक्रम सगळा झालेला होता. म्हणून कंस म्हणला, हे पा आत्ताच्या आत्ता त्याला लवकर कोणीतरी मारा. जर थोडासा अग्नी असला तर लवकर दिसतो, मोठा झाल्यावर. म्हणून एक ब्राह्मण काका पाठवले. त्याचं नाव मामल भटजी, तो दैत्यच होता. इतकी फजिती झाली महाराज. तो म्हणला
बाई बाळ झालं वाटतं तुम्हाला, छान सांगतात लोक, आणार म्हणले त्याचं जातकर्म, म्हणले आलते आमचे गुरु महाराज पाहून गेले, नाही नाही आणा, त्याला काय करतंय? ते म्हणले नेमकंच नाहून घातलंय, घेऊ घातलंय, ते झोपले पाळल्या, त्यानं रडायचा आवाज काढला, म्हणे मी झोपा घ्यायला आलो काही तर वय. आणि भैष्य पाहायला सुरुवात केली. देव म्हणले येडे हो, तुम्ही कशा या बामणाचं ऐकून घेता? त्या पाठाला बाजलं, वहुट्याला आज्ञा दिली, बाजार लागले, आय व्हायला विटंबीला भट किती गोड प्रमाणे पाठ लागू लागले, पळवत बाजार येऊ लागला, वरडवत बिलने मुसलं तोंडात जाऊ लागले. अरे 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 तिथे जाऊन पडला म्हणे राजा, काही खरं झालं नाही. असे आगासूर पाठवला, बकासूर पाठवला, अनेक दैत्य पाठवले, आणि मग शेवटी गेले ते काही परत आले नाही. दादा नाराज बसले होते, आणि मावशी आली, बहीण आली. दादा तुम्ही जरा नाराजच दिसता. काय सांगू म्हणे बाई, ह्या बायाले खराब असतात. ह्या पा रावणाच्या भोकांडीवर धनुष्य पडला होता. रावण कोण अशी तिकडे येत नव्हता बरं, एका नक्की आईबाईने कळ लावली. हो, आणि तिचं काय नाव? शूर्पणखा. तो साम नावाचा मुलगा मेला लक्ष्मणजीच्यानं, ते खडगाच्यानी, आणि ती म्हणली हा मुलगा कोण मारला असेल म्हणून शोध करायला गेली, तर तिथे राम लक्ष्मण, आणि लक्ष्मणाला फसवायला गेली. आता लक्ष्मण फसेल का? वनाला त्याच्यासाठी गेले दैत्य मारायसाठी, आणि दादानं पाठीवर लिहून दिलं, आणि नाक उडवलं, काने उडवलं तिचं. कोणाचं? शूर्पणखेचं. आणि तिथं गेली वरडत, आणि तिथं काय म्हणली? रावण म्हणलं ही अशी भंगवण काऊन करली? थोडस आलं काय? इथलं तिथलं पाणी पेलं काय? बाई तू झालं काय? म्हणजे रावण आहे अशी फवारणी लागते खावा. काय म्हणली? दादा तुला दिसलं का मी नक्की झाले ना म्हणे. मग राव पदर बाजू काढा म्हणे, असं कोण केलं? म्हणले दादा मी नक्की झाली, मला काही वाटत नाही, पण तो देवकन्या, गंधर्व कन्या, नागकन्या, सुरवर कन्या अनेक स्त्री आणल्या रावणानं, अनेक स्त्री आणून बंदिस्त केल्या, पण तशी नाही आणली. म्हणले कशी? पंचवटील हे म्हणले. पंचवटील कोण आहे? म्हणले राम आहे, रामाची सीता, दशरथाची त्या सून आणि जनकाची मुलगी. धचकाला रावण, रावणाच्या छातीतच बसला भाला. सीतेच्या भांगातला शेंदूर दिसू लागला, आणि सैवराची सीता दिसली. रावणाला उभल वाला सुटलं, आणि किती मारले? 14,000 राक्षस मारले. हे काय आगलतले बगलतले सोय धायरे फक्त एका बाईन केलं. तशी ही बाई काही घेणं होतं का? दादा मी जाते म्हणली, आणि ती कोण होती? पुतना मावशी. मावशी गेली आणि म्हणली माय किती दिवस झाले, येईल येईल म्हणले, पण येणच होईना. कामाच्या गडबडी होत्या माय, गहू शाळू हरभरे होते, आणि महाराजाने बिन कामातच हे सुरू केलंय शिवपुराण. जरा काम आवड द्यावं का नाही? आता म्हणू लागले ना, तुम्हाला बरं म्हणाल ताई, आमच्या तिकडं सांगत होतं पुतना मावशीचं. ती पुतना मावशी बोलू लागली कोणाला? यशोदेला. आणि माय किती दिवसाचं माझ्या बहिणीला बाळ झालंय, पाह्या जाईल, पिशवी काढली, साडी काढली यशोदेला. बाळाला कोणची टोपलं काढलं, आणि कुठे माय बाळ? अन्न बाळाला. आता बाळ झोक्यात झोपलंय म्हणले, पण म्हणली मला ओळखू नाही आल्या तुम्ही. काय माय इसरल्या मोठ्या घरच्या बाया गोरगरीबाला ओळखीत येता, आणि आपण पंढरपुराला संघ माऊलीच्या दिंडीत संघ, आणि मी तुमच्या मावस बहिणीची मावस बहीण आणि दूध बहिणीची सावतर बहीण. कुठल्या कुठं नात ओळखू याचं काम राहिलंच नाही. बरोबर यशोदेच्या घरी अनेक लोक येऊ लागले. काय आठवण राहते हो आता? हो असं असं माय चहा कॉफी घ्या. नाही माये आम्ही बाळा हे कपडे घालू द्या. आणि आणलं ते झोपलंय माय, तर झोपू द्या ना. ते झोपतंय का? त्यानं सुरू केलंय. काय माय उठलंय ना ते आणानं. ही गेली पायातलं काढण मांडीवर घेतलं, आणि बाळाकडे हळून पाहिलं, आणि बाळान तिच्या डोळ्यात डोळे. ह्या अशा काही काही माणसाच्या नजर शक्ती असते. तुम्ही नुसती नजरावर नजर टाका. हो कासव आहे ना, कासव पाण्यातली कासवीन. कासवीनं नुसतं पिल्ल्याकडे पाहायचं, पिल्ल्याचं पोट भरते. कासवीने स्तनच नाही तर तुम्ही पहा, जर कोणाला सापडला तर स्तन नाही तर. कारण शास्त्रात लिहिले कासवीच्या दृष्टी जवळ भेटी तर अमृताची सृष्टी दृष्टी पुढे.
कासवीने पिल्ले पाहिलं की पिल्ल्याचं पोट भरते. तसं कृपा दृष्टीने हारिले आपुल्या पदी बैसविले. संतान आपल्याकडे पाहिलं, हे पाहण्याचे डोळे वेगळे आहेत बरं, आणि कृपा दृष्टी हे डोळे वेगळे आहेत. त्या दृष्टीने संतांनी आपल्याकडे पाहावं. त्या दृष्टीने का संतांनी आपल्याला पाहिलं की आपलं कल्याण झालं, कृत्य झालो, आणि इच्छा केली ती पावलो. कोण म्हणू लागली? पुतना म्हणू लागली. मांडीवर बाळ घेतलं आणि पुतण्या डोळे झाकू लागली आणि पुन्हा उघडू लागली. पण विषय मानलं होतं स्तनामध्ये भरून अनेक लेकर मारीत 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 आते प्रयोग करीत, आणि याला डेलं घेतलं बरं, वरून पदर टाकला. हे करू लागलं इकडं तिकडं तोड, पण तिनं दाबलं बरं ते म्हणे. आणि यशवराला धाडलं तिकडं घर कामाला. त्यानं जे पियाला सुरुवात केली, हो विष संपलं, दुधे संपलं, आणि मग रक्त ओढू लागलं, शिरा मोकळ्या झाल्या, स्वर मेल्या, स्वर म्हणू लागली. पण ते वालाने कोणा धरीत नाही, आणि एकदा धरलं तर पुन्हा सोडीत. कोणा धरलंय? हो अर्जुनाला धरलं, सोडच नाही. उद्धवाला धरलं, सोडच नाही. हिरण्यकश्यपूला धरलं, पुन्हा सोडलं नाही. रावणाला धरलं, पुन्हा सोड. वैर का भक्ती या परी माझा होय. वैरी व्हा का भक्त व्हा, पण त्याचे व्हा. काय करा? भक्त व्हा का वैरी व्हा, पण देवाचे व्हा. हो जी विषाचे निस्तन पाने मारू आली, कैवल्य असे पवित्र, कैवल्यासारखी मुक्ती दिली तिला. आणि पुतण्याचा काय केला? उद्धार तो केला. लहान वयात शतकासुराला मारलं, आघासुराला मारलं, बकासुराला मारलं. आणि तो माझं सगळं चरित्र माहित आहे, पण माहित असल्यालाच ऐका वाटतं, हीच त्याची मोठी खुबी. हे नाही का? याला सुख म्हणतात, यालाच गोकुळातलं सुख म्हणतात. आता किती कीर्तनकार्या गोकुळातले चरित्र सांगितले बरं, पण ते वीट आला का त्याला? नाही, तेच ऐकावं लागतंय. आणि मग देव मोठे झाले, आणि मोठे झाल्यावर काय करू लागले? रांग तरंगणे चोरी तलोनी, हो धावणी धरती गवळणी, हो कसे रंगू लागले? हो तळवत हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, हो रंग तरंगणे. आणि मग चालू झाल्या चोऱ्या. हळूहळू चोऱ्या वाढू लागल्या. जसं जसं बेलेकरू मोठं होतंय का, तसं त्याच्यातल्या अंगातले गुण प्रज्वलित होतात. मग त्याच्यात अवगुण असो का गुण असो, सूर्य उदयाला आला कीच ऊन लागतंय का? निघल्या अहो सकाळी 5 वाजता प्रकाश येतोय, सूर्याचा पत्ता आहे का? मोटकी देहापुरती उमटे, मग निज ज्ञानाची पहाट फुटे, आणि सूर्या पुढे प्रगते प्रकाश जैसा. मोटकी देहापुरती उमटे. लहानपणीच त्याच्या म्हणतात ना, लेकराचे पाय पाळण्यात दिसतात. आणि चोऱ्याला सुरुवात झाली. पहिल्या घरातच चोऱ्या चालू केल्या. कृष्ण परमात्माला यशोदेनं मांडीवर घ्यायचं, आणि मांडीवर घेतलं की त्यानं तिकडं दुधाच्या घड्याला आज्ञा करायची. आग्नीला म्हणले थोडा प्रज्वलित होईल, ते दूध होतो जायचं. आणि हिनं इकडं घुसरता कोणाला पाजायचं? रडायचं कृष्ण रडा की रवी बंद करायची. आणि काय करायचं? बाळ पाजायला घ्यायचं. बाळाला पाजायला गेलं की दूध उतू जायचं, आणि दूध उतू गेलं की कृष्णाला आत धरायचं, आणि कृष्णाने जाऊन काय खायचं? घरची चोरी याला म्हणतात. हो सोड रवी सोड बाळा, करू दे रे मंथना. हो रवीचा हात धरू लागला, आणि लय हात धरू लागला बरं, लय रडू लागला. आता ती गवळण मला येत नाही, आणि जिला येते ती आली नाही. आमच्या घरच्या येते पहा त्या गवळण. आता ते अवघड झाले. असू द्या. काय झालं? छंद म्हणतात त्याला, बाळ छंद. बाहेर आणलं कडेल घेऊन, राहीच लय रडू लागलं. काय देव कृष्णा तुला? त्या जे पाहिजे, जे देता येत नाही ते मागू लागलं. काय म्हणू लागलं? साप दे धरोनी, त्याचा चाबूक दे करोनी. ती म्हणली ऐसा कैसा मांगशी रे बाळा, तू जगा निराळा. बरं इंचू दे धरोनी, त्याची अंगठी दे करोनी. यशोदा म्हणे ऐसे कैसे मांगशी बाळा रे, तू जगा निराळा. ते जगाचा निराळा होताच ना. चंद्रमा दे धरोनी, त्याचा चेंडू दे करोनी. 1000 चेंडू घरात होते, पण ते चेंडू जमतात त्याला. हो
असं त्याचं चालू झालं. यशोदा घामाघूम झाली. आणि त्याला काय पाहिजे होतं? त्याला पाहिजे होती राधा. म्हणून जे नाही ते मागू लागला. कडेला घेतलं आणि बाहेर आणलं. आणि राधा दिसली की गप झालं. गालातल्या गालात हसलं. आणि माय काय ते अंगावर झालंय माझं हे कन्हैया, घे घे याला. आणि राधेच्या जवळ खेळायचं, राधेसोबत बांगडायचं. हो, खेळता खेळता एक दिवस कृष्णा तो मोठा जर असता तर म्हणला, हो राधे, पण काय करावं, मला मोठं होता येत नाही, पण देव इच्छा पूर्ण करतोय ना. हो, मी हो का मोठा? राधा म्हणले, होय ना कन्हैया मोठा. कारण उर्वी धरावी ती इच्छा, होय भक्ती केला तैसा, आणि उर्वी धरावी ती इच्छा. कन्हैया मोठा झाला. गुलू 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 दोघ जण राधा आणि कन्हैया घरात बोलायले. तर तेवढ्या वेळामध्ये पती आला. कोणाचा? राधेचा. कृष्णा कृष्णा, लहान होय लहान होय. कृष्ण म्हणला, ते मंत्र विसरून गेले. आता मला लहान होता येत नाही. अरे बाबा लहान होय लवकर. हो, असे अनेक लीला करू लागला. मग कृष्ण परमात्माने आपली सौंगडे जमा केले. सौंगडे कोण होते? वानर होते. वानरानं पाला खाल्ला होता माय बाप. वरबडून पाला भरी तसे पोट, आणि जगात बोभाट करू नये. सगळ्या ज्याच्या परी त्याला दिलं होतं. विषयामध्ये गोड होतं बाकीच्या. विभीषण शहाणा झाला. विभीषण अति शहाणा परी महामूर्ख जाना. विभीषणा लंका दिली, सुग्रीवाला किष्किंधा दिली. असं ज्याच्यापर्यंत त्याला दिलं. पण काही निष्काम निराळे भक्त होते ना, ते म्हणले, देवा तूच पाहिजे आम्हाला. राम अवतार संपल्यावर कृष्ण अवतारामध्ये ते गवळे होते. गड्या हो, तुम्हाला मी शब्द दिलाय मनात, कृष्ण म्हणले, आणि तुम्हाला आता दही दूध तूप यथायुक्त खाऊ घालतो. आणि मग चालू झाल्या चोऱ्या. घराणे येऊ लागले. काय घराणे आले? हो, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहे का जावे. यशोदा म्हणले, लेकरू तर मग घरीच आहे, तुम्ही उग्याच घेता आळ गवळ्याच्या नारी. बाळ सगुण गुणाच तान ग गवळ्याच्या नारी. का सांगता घराने ग गवळ्याच्या, मोबात सगुण हे तान हे कुठे आलं तुमच्या दारावर घराणे करता. पुन्हा दुसरी टोळी येऊ लागली. कोणती? शिंके तोडले, मडके फोडिले, दही दूध सारे उन्नून दिले. यशोदे कृष्णाला सांगावे. आणि यशोदेन कृष्णाला बोलून घेतलं. कृष्णा, सगळ्या बाया खोटे बोलतील, पण अध्यक्ष बाई खोटं बोलत नाही. अध्यक्ष त्या बचत गटाची. हो, आणि तिनं कमरल पदर खोसला. आणि खबरदार म्हणे, ह्या पाय तू हो पोरगा माझ्या का घरी आलं ना, तर मग तुला सांगेल म्हणली. कृष्ण पेंध्याला म्हणला, पेंध्या हिचा घर नंबर घे बर लिहून, आज हिच पाहू म्हणे. घेतला पेंध्याला लिहून. ये म्हणे माझ्या घरी. यशोदीने काळी घेतली. कृष्णा मी तुला ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. हो, ताकीद करू लागली कृष्णाला कान धरून. कृष्ण ऐकत नाही. रात्र झाली. चला गड्या म्हणला. आता त्यांच्याकडे काही शस्त्रास्त्र होते. या नवनाथाकडे कसे शस्त्र होते? जलदास्त्र, वज्रास्त्र, पर्जन्यास्त्र, धूम्रास्त्र, हे की नाही, वाताकर्षणास्त्र, सगळ्यात जोराचं वारच बंद करून टाकत होते. तसे म्हणले, आपल्याला शस्त्रास्त्र घ्या. ही सराटी घेतली अशी, आणि माती वस्त्र गाळ करून माती घेतली. माती कशासाठी? आपण पळायलो आणि आपल्या माग का गौरवणी लागल्या तर सराटे फेकायची. काटे घुसतीत आपण लांब जातो. आणि दुसऱ्या जर पुढून आल्या तर माती डोळ्यात फेकायची. कायच हुशारी होती पहा. दिवस माळवाला. कृष्ण म्हणला, या गाड्या याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुढे म्हणाल तो वरी. आणि घुसला मधात. तर त्याला काय उघडता येत नाही. हो, डेरे फोडा, दही खाल्लं, दूध खाल्लं. आणि म्हणलं, आता तसं जर जावं
ही काही म्हणणार नाही, ही म्हणेल माझ्या घरात नाही आला, अध्यक्ष सगळ्याची, ती सांगणार नाही कृष्णाला खाल्ले, ती म्हणेल मांजराने फोडली. आणि येता येता येणीची दाढीची पक्की गाठ मारली. आता पुन्हा एक विसरलो मी सांगताना, ते इचू आणले होते डोंगरातून पाहून. म्हणले कृष्णा इचू कशाला, तू कशाला भानगडी करता म्हणले. आणि त्या देवळ्यामध्ये इचू ठेवून दिली प्रत्येक देवळे. पुन्हा एक मुंगूस आणलं होतं. म्हणले कृष्णा मुंगूस कशाला, अरे मुंगसाचं तोंड पाहिलं की काम चांगलं होतंय ना म्हणे. बरं. आणि येता येता काय केलं, इचू देवळी ठेवले, निघा म्हणे सगळे बाहेर, सगळ्याला बाहेर काढलं. आणि येता येता सकाळी 5-4 वाजता मुंगूस दिलं सोडून. त्या दोघांच्या मनात मुंगूस बसले होते, होगूस होगूस अरे होगूस मुंगूस. अरे या ना, आता ते होता बुटका आणि ही होती अशी 7 फूट आणि हे 2.5 फुटाचा, असं होतं ना ते बसला झटका दाढील त्याच्या. प्रमाण लिहिले मस्त मस्त होण्या मातली धांगडी करी तसे वढावही मज लागी. हो. आणि काय विचारता मग, सोटून पाहिलं तर सुटता सुटेना तुटता गाठबाई कुणाशी सुटेना. म्हणले काळ्याची पेटी पाहू, आणि पेटी पाहायसाठी हात घातला देवळीत. आबा बाबा बाबा इंचू चावला. ती म्हणली अहो काय झालं, म्हणे इंचू चावला. अहो कसं झालं म्हणले, पाहू द्या तुम्ही नका त्या देवळीत कशा हात घाला. ती लैदीची पोळी दुसऱ्या देवळीत गेली, दुसऱ्या देवळीत गेले, घातला हात. आबा बाबा बाबा इंचू चावला. दोघांचं भारूड सुरू झालं, काय मी करू इंचू चावला, कसं मी करू इंचू चावला. आणि इकडे दौंडी दिली कृष्णानं. अरे तुम्हाला माहित आहे का म्हणले, भारूडाचा कार्यक्रम सुरू झाला. कुठे म्हणले, त्या नंदाच्या घरी चला. हे बाहेर असे वाजू लागले टाळ्या. आबा बाबा बाबा इंचू चावला, काय मी करू इंचू चावला, कसं मी करू इंचू चावला, कुणाला सांगू. एक जण म्हणायचं इंचू चावला, एक जण म्हणायचं काय मी करू. हो हो. कृष्ण बाहेरून कृष्ण म्हणला, ऐका म्हणे तुम्हाला उतार्या सांगतो. अरे उजड का काय म्हणले, हो ना थोडीतून उजड आला. हो. कवार उघड दिव्यावर जावायचा प्रयत्न केला, दिव्यान जळण, कोणाच्या बापाला सुटणं. गोसाई बाबा आले, अल्लक निरंजन बाबा या या म्हणले या. अरे म्हणले आज थकू कशी काय म्हणली राशील आली. रोज तर मग ते थांबा नाही तर पुढं व्हा, नाही तर पुढचं घर करून या. महाराज कोणाला सांगू नका, तुम्हाला टोपलं भर पीठ देते म्हणली, पण ही गाठ सोडा. अहो त्यानं मारलेली गाठे बेजार झाली गोसाई बुवा. हा गाठ सुटत ते मला तो टोपलंही नको, चिमुटे नको, माहिती आघर मान नव्हती. यानं मारलेल्या गाठी अजून सुटल्या नाहीत आपल्या. का सुटल्या, मेल्याशिवाय सुटत नाहीत. इतक्या पक्क्या मारतोय तो, तिथून मारून पाठवतोय खाली. तिथं मारलेल्या गाठी इथं परेशान आहेत लोक, सुटणार. कोर्टात गेलं तरी सुटत नाही, आणि अशी काय सुटते का सुटते बाबा, नाही सुटत. हो. ह्यो बाहेर आला तेव्हा म्हणला तुम्ही असे हात काऊन झटकायले. बाहेर आले होते, होतेच ना, खायला लागले धूळ फेकायला, आणि काय तिथं डांगरो चालला. कृष्णा लई चुडस नाही काय आग बाहेरी. तेव्हा म्हणला एक उतार आहे त्याला, काम क्रोध मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, इंचू इंगडी उतरेल झरझरा. काम क्रोध मद मच्छे दंभ अहंकार हे विकार बाजूला काढा, आणि ज्याच्याकडचे हे विकार गेले त्याला संसाराचा इंचू चावत नाही. सगळ्यांनी इंचू चावले तुम्हाला, मग सगळ्याच्या अंगाची 10 फोन केला ना, जय हरी महाराज जय हरी. कस काय बरं आहे का. हा आनंद आहे आनंद आहे. अरे मग आनंद आहे तर येणं पंढरपूरला आनंद दिलं, घर सुटाय नाही का. इकडं आतून सगळं भरो लागून गेलाय, कोरड झालाय, पण आनंदच हे म्हणतोय. आनंद नाही, बरं चाललंय, बरं आहे. हो. म्हणले कृष्ण गेला पळून. अरे हे सुटणं म्हणले, गाठ गाठ सुटते का द्या म्हणले. गवळी म्हणले तो ज्यानं मारली त्याच्याकडे जावं लागेल. कान धरले आणि दिंडी गेली कन्हैयाच्या वाड्यात. हो. अशा खूप खोड्या केल्या, त्यानं पाहिल्यावरच गाठ सुटली. हो. अशा अनेक खोड्या झाल्या. एक म्हातारी म्हणली तू अध्यक्ष व्हायचे केली विटंबना, माझ्या घरी येऊन काय म्हातारी म्हणली. बुढन ते दोघं हे बर म्हणे म्हातारा डाळीच असते. हो.
मला हिचा घर नंबर घेऊन लिहून घ्या. त्याच्या घरात गेलं, दही दूध खाल्लं. दही दूध कोणतं खाल्लं, पण डेरे कोणते फोडे? अहंकाराचा डेरा फोडा, मायेचा डेरा फोडा, मोहाचा डेरा फोडा, आणि सगळे निर्मोह करून टाकले, निर्माया करून टाकले. दारी म्हातारा निजलं होतं, दही काढलं आणि म्हातारीच्या तोंडाला लावून दिलं. लोणी काढलं, सुनाच्या तोंडाला लावून दिलं. आता त्याच्या माया पाड्यावर झोपले हे, आणि दोघीच्या तिघीच्या चौघीच्या तोंडाला दही दूध लावलं. आणि दारी म्हातारा झोपला होता, हाणारी म्हणे पोहो डेरा, आणि दारी म्हातारा झोपला होता त्याच्या पोटावर झुमका डेरा हातला. आता ते 80-90 वर्षाचं म्हातारं म्हणतंय, अरे बापरे, आलं हे काय पडलं. उठून सुनान आतून सासू येते, तर ज्याचं तेच पाहायला का, आत्या तुम्ही कशात दही खाल्ले आणि इकडल्याच होते, अरे तो कशाला लोणी खाल्ले. सासा सुनाचं लागलं भांडण. म्हातारं म्हणते, भांडू नका, माझ्या पोटात खापर फुटले. काय झालं, दारी मेजला होता म्हातारा, त्यावर सैराट थोडी वेळा डेरा. खूप खोऱ्या झाल्या हो. आणि मग काय झालं, गव्हाणे लय झाले. यशोदा म्हणली, हे काय बरं नाही, आता तू काय कर, रानात जाय. हो. आणि खांद्यावर घोंगडी दिली, हातामध्ये काठी दिली, आणि कान्ह्याला कुठं पाठवलं. हो, धेनो चालवया जातो वनमाळी. हो. आणि सगळ्यांनी शिदुऱ्या बांधल्या आणि रानामध्ये गेले. आपला स्वयंपाक झाला आहे का नाही, खांदी भार, पोटी भूक, आणि काय खेळायचे सुख. आता तिथं चालू झाला खेळ. इथला खेळ काय पाहायचंय हो, हुतुतू, हमामा, इटू दांडू. हो, अनेक खेळ खेळले. आणि एक दिवस शिदुऱ्या सोडल्या, मस्त जेवण करू लागले. कृष्ण होता वाढणारा. कृष्ण म्हणला, माझे गडी कोण कोण, काढा यातून निवडून. खेळायच्या टायमाला पण पंक्तीला नव्हतं बरं तस. समर्थाचे भोजन पंगती, आणि पंगत बसली. वरून देवाने पाहिलं, काय आनंद आहे म्हणले. इथं 7 दिवस झाले शिवपुराण चालू आहे, आणि आज काला आहे. हो, काला वैकुंठात मिळत नाही बरं, काल्यासाठी मूर्तीची यावं लागतंय. आणि देवाने वेश पालटले आणि पंक्ती देऊन बसले. इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, महादेव, ब्रह्मदेव. आज काला म्हणले आपल्याला खायचा आहे. इथे एक, तिथे एक, तिथे एक, असे गवळी होऊन बसले. कृष्ण म्हणला, पेंद्या, ए सुदाम्या, तुम्ही पहिल्या पंक्तीत बसा, आज वाढणार मी. म्हणजे आज काय याला पावडर कव्हा वाढायचं काम करीत नाही. खरंच सगळं महाराज या मुलीन पुणे घेतलं. पहिल्या दिवसापासून ते शिजवणं, तिकडा स्वयंपाक करणं, सगळे पंगत वाहणं. आम्ही जायत, तुम्ही जेव्हा जायत कुठं ताई, घरी का इथंच. खरंच शेवा हा दारवंता. तसं रोज कोण वाढायचे, पेंद्या, सुदाम्या, बोबड्या, येड्या वाकड्या वाढायचे. पण कान्हा म्हणला, आज मी वाढतो. गोपाळ म्हणले, याला बरं आज वाढायचं जमायले. आणि घेतलं वाढायला. वहाड चालू झाली, त्या ते ताट सोडून दिली. कोणाची? नाटक्या परमार्थ नाही जमत, वैज्ञानच पाहिजे. तू का म्हणे, येथे पाहिजे जातीचे आणि येणाऱ्या काम नाही. कृष्णा, अरे आम्ही इसरलोत ना. चला उठा म्हणे, तुम्ही नाही इसरले ना, इसरवले. इसरल्याला वेगळं असते, इसरवल्याला अवतन देणारे असतात ना गावात, ते सांगतात एवढे एवढे घर सांग. मग ते म्हणतात, तुम्ही आम्हाला अवतन सांगलं नाही, इसरलो काय नाही, इसरलो नाही म्हणजे इसरवले. मालकाचे ऑर्डरच नाही ना तिथून. तसं झालं. आणि मग ते म्हणले, कृष्णा अरे आम्हाला खाऊ दे ना. म्हणले, दोन गोष्टी नसतात मिळत, सरपंच, आमदार आणि पुन्हा खासदार. ज्याला ते पद आहे त्याला हे पद मिळते का महाराजाचं? आहे का एखाद्या गावात सरपंच कीर्तनकार? 2 पद मिळत नाहीत. द्यानला राजीनामा. कोणता? ब्रह्मदेवाल म्हणे, तुम्ही राजीनामा द्या सत्य लोकाचा, आणि हा गोपाळ आमच्या तहकाला खायला मिळत. इंद्राल म्हणे, तिथं राज्य करतो, तिथं काम घालू, आम्रत, कल्पदेवचे खिलारी,
चिंतामणीच्या सडका, हा काय म्हणून नाही तिथलं राजे पुन्हा काला खातो का? काला नाही मिळणार म्हणे तुला आमच्यात ये. शंकर म्हणले म्हणले तुम्हाला बी नाही, मोठे असले मग काय झालं? हो म्हणले असं नाही गाड्या जमत आता. मग आता काय करायचंय? हो काल्याच्या मिशे देवजळी झाले माशे, पाण्यात मासे होऊन बसले. कृष्ण म्हणला ऐका गड्या, जेवण झाले का सगळ्याचे? मग आता कोणी सुद्धा हात मंडपात धुयाचा नाही, पुन्हा पंगत होणार आहे. आपण सांगतो ना तसं सांगितलं. म्हणे हेपा कोणी यमुनेच्या पाण्यात आज हात धुयाचा नाही. म्हणले मग हात माग पुसा. हे पुन्हा एखादे मधमाशी होऊन का चाकतील ना, ही जागा कुठे आहे अपवित्र, तिथं पुसा म्हणले. तिथं त्याला काही खाता येत पहा. हो म्हणून वैकुंठित ऐसे नाही आणि कवळ काही काल्याचे. हा आनंद वैकुंठात पण नव्हता, तो आनंद देव करू लागले. आणि मग कृष्णाला म्हणले कृष्णा बस झालं घरी आता, खांदे भार पोटी भूक आणि काय खेळायाचे सुख. आजचा दही काला गोमटा खडकी सोडलेल्या मोहटा, आजचा दही काला गोमटा. खडकावर सगळ्यांना आपले शिदुऱ्या सोडल्या आणि खात बसले. आणि खायचे आता सुरू करायचंय, पण एक गवळी लांबच होता. कृष्ण म्हणे बोबड्या अरे बापू तू तिकडे काहून थांबला, ये ना. कितना मी नाही येत म्हणले तुमच्यामध्ये. त्याची शिदुरी घरी विसरली. अरे मग तुझी विसरली का घरी? हो म्हणले. आणि तुमची नाही मी खात, खाय आमची म्हणले. बोबड्या म्हणला तुमची खात नाही, तुम्ही लबाड आहेत म्हणला. कसे? तालत देवली डाळी आली तिथं थिलतले दोल दोल झाला, तुम्ही थडले लय थालला आणि मी दलिबले मग थोडं थाप दिला. तुम्ही थोडल्या पापला तेल येत, तुम्हामध्ये मी दलिबले येत. तुम्ही मोठाल्या पाटलाचे लेख आहेत म्हणला, रडू लागला देव. आणि तुमच्यामध्ये मी एकटाच गरीब आहे. काल म्हणला एक गवळी गाय वेली होती, ताळ गवली दाई आली तिथं थिलतले दोल दोल झाला, म्हणजे लय गोड गोड झाला म्हणे. आणि तुम्ही सगळे लय खाल्ला म्हणे इतकाला. आणि मी दलिब म्हणून मग थोडं थाक दिला. आणि मी गायीची वळती करायला गेलो होतो गाई आणायला, आणि मला इतकू सगळं थोडा तो ना थमाला आपल्या बाई. आणि आम्ही जातो आमुत्या भाई. कृष्णा सांभाळ म्हणे तू गाई, आता आम्ही तुमच्यात राहत नाहीत. कृष्ण म्हणला बेवड्या अरे आम्ही कसे खावा तुला सोडून, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे. हो एकटे जर तुम्ही जेवत बसले ना तर त्याच्यामध्ये आनंद नाही. आणि पंक्तीला हो आपण जेवी तुका आणि संतर्पण लोका करी तसे. तुकाराम महाराज स्वतः जेवतात आणि जगाला जेव घालतात. तसं कृष्ण म्हणला मग तू ना मी थिदुरी धरून आणतो, तो थांबतो का रे? हो म्हणला थांबतो आम्ही. आणि शिदुरी आणायसाठी गेला. पहा बोबड्याची गमत, देव किती याला होतोय भक्तीमुळं. आणि घरी आई घुसळून लागली. अरे बोबड्या आला. हो म्हणले आई थिदुरी ठरली. एक टाकाचा गिलास पे, एक गिलास पेला, 2 गिलास पेले. भक्तीचा पेला, ज्ञानाचा पेला. 2 गिलास कोणते होते जरा इकडे लावा. आणि ज्यानं भक्तीचा ज्ञानाचा पेला का, तर भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. आणि भक्ती आणि प्रेम आलं की वैराग्य निर्माण होते. आणि वैराग्य ज्याला निर्माण झालं त्याला धर्म कळतय. ती म्हणला आई मी 1 लाखाचा पिऊ, माझ्या कितनाला देणं सोडू साक. ती म्हणे येड्या त्या कृष्णाला गावात कदरवले सगळ्या बापून आलं म्हणून गाई मंगळून पाठवलाय आणि तू त्याला देऊन द्यायचं म्हणतोस. हो आणि 2 गिलास पेले. म्हणला आई कितनाला नेतो दे. आणि बोलच आईच्या हातातून 1 गिलास घेतला. गिलास तोंडाला लावला आणि आईला हिसकावला. तशीच गोळी घेऊन पळाला. बोबड्या तेवढं तिकडे सगळे बसले होते. कृष्णा अरे भोका लागल्या आता, बंद दुपारचे 12 होत आले जवळपास. खांदी भार पोटी भूक आणि काय खेळायचे सुख. ते बोबड्या कधी येईल कृष्णा? अरे खाऊ दे ना, दे ना आज्ञा. कृष्ण म्हणला त्यो बोबड्या आधीच रागीट आहे. अरे त्यो रागाला आला तर काय करेल? देव भक्ताला भेटतात बरं. देवावर सत्ता आहे, देव भक्ताच्या मायेमध्ये पडतात. अर्जुनासाठी देवाणगीता सांगली तुम्हाला वाटतंय, पण अर्जुनानं ईश्वर दाखवलं की अर्जुनाचा मोह निघून गेला होता, तर देवाला मोह झालता. अमृताची होतली प्रेमाची पेवणे मातनी, अर्जुन मोहे गुंतली रिघोनेने. अशी होई हे तिथं अर्जुनाच्या मोहात देव गुंतले आणि आता गवळ्याच्या गोपाळाच्या मोहात देव अडकले. तेवढ्या वेळामध्ये बोबड्या आला, पण तोंडात काय होती?
काय म्हणू लागला? अशी बसली होती ना गोल कमळासारखी, रस्ता करा म्हणे रस्ता. कृष्ण म्हणला तेव्हा काय म्हणाले तुम्हाला समजतंय का? अरे बाजूड सारखा तिकडून बोबड्या करीत पळायलाय. कारण तोंड बंद होत, मग नाकानच श्वास होता. घाण कुठून चालली असेल सगळी ती. अशा लोळ्या लोंबल्या होत्या खाली, त्या पाऊल जाईल पण त्या पुन्हा खाली. आणि घामाचे डोळ्यातून काय घाम, ते आंघोळ करीत होता का 4-4 दिवस. गाई सोडायच्या लवकर थंडीची कशाला आंघोळ तिकडे यमुनेच्या डोहात दुपारी. कृष्ण म्हणला सोडा, आणि जवळ आला समजायला का? आ कर म्हणे कृष्णा म्हणे. कृष्णा ते काय म्हणते बोबड्या, ते मला आ करायचं सांगायला. कृष्णाला आ केलं, मोठा जबडा वाचला बरं तोंडाचा, आणि पळत आला आणि गुळणी कुठे मारली? कृष्णाच्या तोंडात. अरे बापरे, काय कृष्ण म्हणला, लय गोकुळात ताट पिलं म्हणे, दही खाल्लं, दूध खाल्लं, अहंकाराचा डेरा फोडा, मायेचा डेरा फोडा, मोहाचा डेरा फोडा, ममतेचा डेरा फोडा. पण इतकी चव याच्यामध्ये नव्हती. काय चव म्हणले, काय टाकलं होतं रे म्हणले, बाकीचे डोळे झाकले म्हणे, हे काय येड आहे म्हणे, हे आणि येडच आहे ना. कशाचा येड आहे? गवळीयाचे ताक प्याले, कोण पोहे ती चांगली. तुकाराम महाराजांनी लिहिलं. तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे भक्ती पुढे आणि न म्हणे उचिष्ट अथवा थोडे. भक्ती पुढे थोडंही म्हणत नाही आणि उष्टही म्हणत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, बोरे खाये भिल्लनीची. हो, भिल्लीची उष्टे बोर खाल्ले. असं गवळ्यासोबत खेळू लागला, बांगडू लागला. आणि काय तिथला आनंदही महाराज त्या गोकुळच्या. म्हणून त्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्याला अंतही नाही आणि पारही नाही. तुकोबाराय तिथं होते मायबाप, म्हणून आपल्याला तिथला आनंद मिळाला नाही. आपल्याला कशाला मिळाला असता? आणि त्या आनंदामध्ये आपण सहभागी झालो. चला ओळू गाई बैसू जीव एके ठाई, काय खेळा याचे सुख. बहु पायी पिटी झाली वन वन. कृष्ण म्हणला गडे आता, गडे हो आता खेळ बस करा. आणि आपणही आता काय करू, आपला खेळ आवरू. चला, गेले 7 दिवस तुम्ही शिवपुराण श्रवण केलं आणि आज पण सुद्धा हा आनंद घेतला. वैकुंठ ते आयशे नाही, कवल काही कार्याचे. हो, कृष्ण कंठी धरला कृष्ण म्हणी, अवघा जेने प्रकाश. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. हो, आणि काय झालं मायबाप ऐका, ती गोष्ट खपली नाही कोणाला, महादेवाला काला मिळाला नाही. ती गोष्ट खोपली नाही ब्रह्मदेवाला. म्हणले आम्ही एक दिवस काला खाऊ. आणि निवर्ती दादा, सोपान काका, मुक्ताई, ज्ञानेश्वर महाराज माधवगिरी मागली आणि खडकावर बसले खात. तर निवर्ती दादाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. मुक्ताई म्हणले, दादा आई बाप झोपट टाकून गेले, आम्ही तुम्हाला त्रास द्याला का काही? आई नाही, बाबा नाही, दादा तुम्ही मोठे भाऊ आम्हाला बापासारखे आहात आणि आज तुम्ही रडता. तुम्ही रडल्यावर आम्ही काय करायचं? तुम्हाला बाबाची आईची आठवण येते, आम्हाला येत नाही का? आता निवर्ती दादा रडतात आणि माऊली हसतात. सोपान काका म्हणतात, दादा निवर्ती दादा रडतात, तुम्ही हसता, काय भानगड आहे? हो, मुक्ताईला खाली मान घातली आणि अंतकरण शोधलं, अंतर्ज्ञानानं पाहिलं काय भानगड असेल. मुक्ताई लागली हसायला. सोपान काका म्हणले, मला काही कळत नाही, भूत लागला असेल का काय? कोणी रडतंय, कोणी हसतंय. बर असं कोण माणूस धाडशी हो? आपल्या जवळचं जर रक्ताच्या नात्यातलं कोणी रडायलं तर आपल्याला हसू येतंय का? मग काय भानगड असेल ही? ऐक ज्ञानेश्वर महाराज उठून भेटायले, ऐक मुक्ते मी सांगतो. आम्ही गवळी होतो, गोपाळ होतो, आम्ही वृंदावनामध्ये काला करजईत सगळ्या गोपाळांमध्ये. आणि हा सोपान्या महादेव होता शंकर, यानं वेश पालटला, गवळी होऊन आमच्या मध्ये बसला. कोण? ब्रह्मदेव होता हा सोपान. आणि हे दिसतोय का म्हणले निवर्ती दादा, आमचे मोठे दादा ते महादेव होते. त्याने त्रिशूळ तिकडे ठेवलं, वेश पालटला आणि आमच्यात बसले. आणि तेव्हा मी या दोघायला उठून दिलं. याच्यात ब्रह्म इंद्रचंद्र बरेचसे होते.
त्या दिवसापासून हे उपाशी पोटाण होते. त्या दिवसापासून त्याला काला खायची काय होती इच्छा होती. म्हणून आज हे दुःखाचे अश्रू नाहीत, हे आनंदाचे अश्रू आहेत. त्या अवतारात नाही खाऊ दिले कृष्णा तू आम्हाला तुझ्या सोबत, पण आज आम्ही तो आनंद घेतला का नाही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. सगळ्या टाळ्या वाजवल्या आणि आनंदी आनंद झाला. मायबाप तो आनंद आपल्याला 1 महिना माऊली संग मिळतोय काला. पहा तिथं भेद आहे का. वारीक सुतार कुंभार माऊली 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 माऊली. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला माऊली सोहळ्यातलं. हो, आणि आयुष्यात येऊन एकदा माऊली सोहळ्याचा एकदा जाच. कोणाचे गुडघे दुखत असतील ते पण जा तिथं. गुडघे दुखत अहो काय लोक सेवा करतात विचारू नका बाबा. हो असो, आपण आजच्या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देऊ. झाला ना आपला स्वयंपाक आता, हे का नाही. आपली 7 दिवसाची सेवा होती महाराज. आपली ही ओव्हर टाइम ड्युटी हे नाही का. आणि ओव्हर टाइम घ्यायसाठी मला वाटतं काहीतरी त्या ऑफिसला चांगलं काम केलं की ओव्हर टाइम ड्युटी देतात नाही का. हे देत नाही तर काम जरा 7 दिवस बरं झालं वाटतं आपलं, हे का नाही. हो असू द्या. आपण भोले बाबाच्या चरणी विनंती करू की बाबा अशीच आमच्याकडून सेवा करून घेत राहा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुमची नवी तशी. काल्याच्या कीर्तनानच कोणत्याही कार्याची सप्ताहाची सांगता होती. पण आपण आता ओलांडेश्वर भगवंताला काय बुद्धी आलेशील महाराज म्हणले आपण प्रवचनानं सांगता करू. पण असो समयाशी सादर व्हावे आणि देव ठेवील तैसेची राहावी. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुमते नवी तशी. झालेली सेवा याच ठिकाणी भोले शंकर वलांडेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करूया. आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. तुम्हाला जाता जाता शेवटची एकच विनंती. 7 दिवसामध्ये माझ्याकडून काही दोष घडले असतील बोलण्याच्या ओघामध्ये, कारण शब्द अनेक निघतात बरं. बोलण्याच्या ओघामध्ये कोणाच्या उर्मी जरी शब्द लागला असेल तर मी पदर पसरतो मायबाप. तो शब्द माझा मला परत करा आणि तुमचं बाळ म्हणून क्षमा करा. कोणाला 2 मुलं असतील ना तर लहान लाडका असतं ते लहान मी तुमचा मुलगा. कोणाला 4 असतील तरी लहाना मी, मला माफ करा. आणि कोणाला एकच असं तर एकुलता एक तर लय लाडका असतो तसा एकला मी तुमचा मुलगा म्हणून मला माफ करा. आणि कोण मुलगाच नसत तर मी ओटीत नाही का. आता मला काही काम नाही गावाकडे. मला घरचे म्हणतात तुम्हाला काही कळत नाही, दारचे म्हणतात इथं मस्त चातुर्मास करू आपण 4 महिन्याचा असो. हे का आणि सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की